बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत, तेही नाशिकमधून। नाशिक शिक्षक मतदार निवडणुकीची मतमोजणी ही अजूनही सुरूच आहे। पहिल्या पसंती क्रमांकाचा कोटा पूर्ण न केल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीला सुरुवात आहे। तब्बल 24 तासांपासून ही मतमोजणी सुरूच आहे। पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे हे आघाडीवर आहेत। बाद फेरीतील मतगणनेमध्ये आतापर्यंत 18 उमेदवार बाद झालेत। विजयासाठी 31,576 चा कोटा हा निश्चित करण्यात आलेला आहे। दराडे यांना दुसऱ्या पसंतीचे 5,100 मतं ही आवश्यक आहेत। अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंनी मवियाचं गणित बिघडवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। नाशिकच्या मतदारसंघात पहिली पसंतीची मतं आपण पाहूयात। किशोर दराडे शिंदेचे शिवसेनेचे उमेदवार आहेत, त्यांची मतं आपण पाहिली। विवेक कोल्हे हे अपक्ष उमेदवार आहेत, त्यांना 17,372 मतं पडलेली आहेत। संदीप गुळवे महाविकास आघाडीचे उमेदवार 16,280 मतं त्यांना पडलेली आहेत। तर महेंद्र भावसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार 131 मतं पडली आहेत। तर एकूण मतं आपण पाहूयात 64,873, तर मतांचा कोटा आहे 31,576 इतका। तर नाशिकमध्ये आता 24 तासांपासून मतमोजणी सुरूच आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी तबरेज शेख यांच्याकडनं। तबरेज, 24 तासांपासून मतमोजणी सुरू आहे, कधीपर्यंत निकाल हाती येईल, काय सांगता येईल? बरोबर आहे। नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघाची मतमोजणीला आता 24 तास झाले आहे, तरी मतमोजणीला सुरूच आहे। कारण पहिल्या पसंतीला पाहिजे तेवढे मत मिळाले नसल्यामुळे आता दुसरी पसंतीकडे मतमोजणी सुरू झालेली आहे। त्यामुळेच आता 24 तास उलटले मतमोजणीला सगळे प्रक्रियेला। गेल्या 24 तासापासून सगळे पोलीस अधिकारी, सगळे कर्मचारी आणि पत्रकार त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि मतमोजणीची प्रक्रिया गेल्या 24 तासापासून सुरू आहे। पहिल्या पसंतीला दराडे हे आघाडीवर होते, आता दुसरी पसंतीवर देखील दराडे आघाडीवर आहे आणि गेल्या 2 ते 2.5 तासामध्ये संपूर्ण निवडणुकीचे मतमोजणीचं जे चित्र आहे ते स्पष्ट होण्याची शक्यता आहे। अगदीच धन्यवाद तबरेज, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर अगदी थोड्याच वेळामध्ये नाशिक शिक्षक मतदारसंघातून कोण नेमका विजयी होतोय हे स्पष्ट होणार आहे। मतमोजणीला 24 तासानंतरही अजूनही खरं तर ही मतमोजणी सुरू असल्याचंच पाहायला मिळत आहे।